तुम्हाला कुणीही कितीही सांगू दे, खूप मोठमोठ्या बाता मारू दे की आम्ही हे करीन ते करीन, पण सध्या ते काही करू शकणार नाही आहेत, कारण सत्ता सगळीकडे भाजपची आहे. आमचं प्राधान्य या दोन गोष्टींनी, हे आमचं व्हिजन आहे की त्यांची साथ आम्हाला बहुमूल्य आहे. तर त्यांचं आमच्याकडे लक्ष नाही आहे, त्यांचं फिरकणं सुद्धा साधं होत नाही आहे. जास्तीत जास्त निधी थेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही दोघी करू. पाचगाव जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आणि पंचायत समिती मतदारसंघामध्ये अत्यंत लक्षवेधी लढत आहे. या मतदारसंघामध्ये भाजपाकडून दोन्ही महिला उमेदवारांना प्राधान्य दिले आहे आणि महिला शक्तीचे प्रदर्शन करत भाजप ह्या निवडणुकीच्या निमित्तानं अत्यंत ताकदीचं प्रदर्शन करत आज त्यांचा प्रचार शुभारंभ झाला. आणि त्यांच्याकडून जाणून घ्या ह्या मतदारसंघामध्ये प्रश्न काय आहेत आणि महिलांसाठी आपण काय करणार. ताई, लाईव्ह मराठीमध्ये स्वागत आपलं. आपण या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत असताना उमेदवारी आपल्या भाजपने कोणकोणते प्रश्न आहेत ह्या मतदारसंघामध्ये ज्या प्रामुख्याने आपण सोडवणार? इथं रस्ते, गटर्स आणि पाणी हा प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा आहे. शिवाय जे कामगार आहेत ते पोचू शकत नाही आहेत, त्यामुळं कामगार भरती झाली पाहिजे, हा एक प्रश्न महत्त्वाचा आहे. आणि निवडून आले मी की सर्वप्रथम माझं प्राधान्य राहील ते ग्रामपंचायतीतल्या कामगार भरतीला. आणि शिवाय आपल्या इथं मतदारसंघात खेळाडू किंवा स्पोर्ट्समन जे आहेत ते नॅशनल इंटरनॅशनल खेळलेले आहेत आणि त्यांच्यासाठी शासकीय अकॅडमी एखादी आपल्या मतदारसंघात नाही आहे, तर ती ओपन करण्याचं आमचं व्हिजन आहे. आणि महिलांची मागणी जास्त आहे ती गृहउद्योगांना आहे की 11 ते 5 एकदा का मुलं शाळेत गेली की आमच्या हाताला काहीतरी काम द्या. तर आमचं प्राधान्य या दोन गोष्टींनी, हे आमचं व्हिजन आहे की आम्ही एकतर खेळाडूंसाठी अकॅडमी ओपन करणार आहे आणि दुसरं व्हिजन आहे ते महिलांना गृहउद्योग ओपन करून देणार आहे मोठ्या प्रमाणावर. खरं तर शहराच्या लगत असाही आपला मतदारसंघ आहे. वाहतुकी समस्या असेल, अरुंद रस्ते असेल, कचऱ्याचा प्रश्न असेल, बऱ्याच प्रमाणात भेटतो. येणाऱ्या या काळामध्ये आपल्याला जर संधी मिळेल तर कशा पद्धतीने आपण ह्या गोष्टी लक्ष एकतर हे सगळे जे उर्वरित प्रश्न आहेत, रस्ते गटर्सची कामं जी प्रलंबित आहेत ती आम्ही मार्गी लावूच, कारण आता सत्ता सर्वत्र भाजपची आहे आणि आता आमची सत्ता येणार अशी आम्हाला खात्री वाटते आहे. आणि आमचे नेते अमल महाडिक साहेब, संसदरत्न खासदार मुन्ना महाडिक साहेब यांचा आम्हाला कायमच पाठबळ मिळतं. आम्हा दोघींवर त्यांनी जो विश्वास दाखवला आहे तो आम्ही सार्थ करणार आणि त्यांच्यामार्फत जो काही निधी आणणार आहे तो जास्तीत जास्त प्रमाणात निधी आणून आम्ही आमच्या मतदारसंघाचा विकास साधणार आहोत. शिवाय कचरा विघटन ही एक मोठी समस्या आहे आमच्या मतदारसंघातली. तर अशी जी काही केंद्र असतील जी कचऱ्यावर प्रक्रिया करतात किंवा जी काही मशिनरी असेल ती आम्ही उपलब्ध करणार आहे आमच्या मतदारसंघात. खरं म्हणजे महिला दोघी आपण या मतदारसंघामध्ये महिला प्रचार करत असताना ह्या भागातील महिलाचं जे काय समस्या आहेत, आपण जेव्हा फिरायला जाता कोणकोणत्या महिला सांगतात प्रामुख्याने की ह्या ताई हे झालं पाहिजे, ताई ह्या केलं गरजेचं आहे, आणि कसा प्रतिसाद मिळतो ना आपण काय उत्तर असतात? प्रामुख्यानं कुठलेही अडचणी असतील तर सर्वप्रथम आघात हा महिलांवरच होत असतो घरातल्या. म्हणजे पाणी जरी नाही आलं, रस्ते जरी चांगले नसले तरी सर्वप्रथम जो काही तोटा होत असतो तो त्या महिलेचा होत असतो. त्यामुळे महिलांकडून खूप मागण्या आहेत, त्या जास्तीत जास्त रस्ते, गटर्स आणि पाण्यासंबंधी आहेत. आणि आत्तापर्यंत ताई आम्ही साथ दिली आहे बाकीच्यांना, तर त्यांचं आमच्याकडे लक्ष नाही आहे, त्यांचं फिरकणं सुद्धा साधं होत नाही आहे. त्यामुळं तुम्ही ताई, आम्ही आत्ता विश्वास तुमच्यावर ठेवणार आणि तुमच्याकडनं आमची कामं होतील अशी आमची अपेक्षा आहे आणि त्यामुळं आम्ही तुम्हाला पाठिंबा आहे अशी त्यांची प्रतिक्रिया उमटली. आपल्या पक्षाकडून सातत्यानं महिला सक्षम करण्याचा मुद्दा समोर येतो. लाडकी बहीण योजना असेल किंवा महिलांसाठी अर्ध तिकिटीमध्ये बसचा प्रवास असेल, अशा अनेक योजना ह्या काळात झाल्यात. लाडक्या बहिणींना आपल्याला काय सांगायचं वाटतं? लाडक्या बहिणींना हे सांगायचं वाटतंय की महागाई काय आतापर्यंत वाढतच होती, ती फक्त काय भाजपच्या पक्षाच्या काळातच वाढलेली नाही, आतापर्यंत महागाई ही वाढत आली आहे. पण महिलांचा विचार कुठल्याही पक्षानं याआधी केलेला नाही किंवा त्याची परतफेड म्हणून तुम्हाला एखादी रक्कम तुमच्या डायरेक्ट अकाउंटमध्ये कुणीही जमा केलेली नाही, तर ते काम भाजपा पक्षानं केलं आहे. आणि इथून पुढेही त्यांचं महिला सक्षमीकरणासाठी, महिला सबलीकरणासाठी जे काम आहे ते चालूच राहणार आहे. त्यामुळं लाडक्या बहिणींची आम्हाला 100% साथ आहे. काय आव्हान करा मतदारांना?
मतदारांना आवाहन हेच करेन की आता केंद्रात, राज्यात आणि आपल्या शेजारच्या कोल्हापूर महानगरपालिकेत सुद्धा सत्ता आपलीच आहे. तुम्हाला कुणीही कितीही सांगू दे, खूप मोठमोठ्या बाता मारू दे की आम्ही हे करीन ते करीन, पण सध्या ते काहीही करू शकणार नाही आहेत, कारण सत्ता सगळीकडे भाजपची आहे. त्यामुळं आम्हा दोघींना निवडून द्या. सत्ता आपल्या जिल्हा परिषद पंचायत समितीवर सुद्धा सत्ता आता तुम्ही भाजपची आणा, म्हणजे जास्तीत जास्त आपल्या मतदारसंघाचा विकास करणं आम्हाला सुद्धा सोपं जाईल. निधी थेट, जास्तीत जास्त निधी थेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही दोघी करू. ताई, तुम्हाला तर पंचायत समितीच्या उमेदवार दीपाली संजय पाटील आपल्यासोबत आहेत. काही पंचायत असतो, अनेक ठिकाणी तो आम्हाला फिरायला आणणार आहे. काय समस्या आहेत? शेतकरी असतील, इथले आजूबाजूच्या ग्रामीण भागातील लोक असतील, महिला असतील, काय करायचं? जास्त करून महिलांच्या गटर, रस्ता आणि पाण्याच्याच जास्त करून समस्या आहेत. आम्ही त्यांना खात्री दिली आहे की आम्ही या तुमच्या समस्या, आमच्या उमेदवारी आज हे झाल्यापासून आम्ही तुमच्या साथ आहे, त्या तुमच्या ज्या समस्या आहेत त्या आम्ही सोडवू दोघी पण, आणि जो काही निधी असेल तो खेचून आणून तुमच्या पात्र आम्ही सोयीसुविधा करून देऊ, हे आम्ही त्यांना आश्वासन दिलेलं आहे. आणि मुलांच्या साठवून म्हणा, महिला लाडकी बहीण योजना असेल, त्या पण तुमच्या पात्र पोहोचवण्याचं आम्ही काम करू. ताईंनी माझ्याशी म्हणलं की इथले जे क्रीडा म्हणजे खेळाडू भरपूर आहेत होय होय होय. आणि खेळासाठी आपल्या काही संकल्पना आहेत? आता ताई जसं म्हणलं तसं सगळ्यांच्या मुलांच्या स्वप्न आम्ही अकॅडमी सुरू करायचं हे केलेलं आहे. त्यामुळं जे काही असेल ते मुलांच्या स्वप्न आम्ही करू दोघे पण. काय आवाहन कराल मतदारांना? काय आवाहन? आता ताई म्हणल्या तसंच मी पण सांगेन की त्यांची साथ आम्हाला बहुमूल्य आहे. त्यांचं बहुमूल्य मतदान आम्हाला हो अशीच अपेक्षा आहे आमच्याकडून. आम्हाला विजयी करा हीच अपेक्षा आहे. जे काही योजना असतील त्या तुमच्या पत्र पोचवू आम्ही. बहुमताने आम्हाला विजयी करा. जे काही साथ आहे त्यामुळे तुमच्या पत्र हे करू, पोचवू. दोघींना शुभेच्छा. खरं तर महिला ताकद ह्या देशामधली अत्यंत मोठी ताकद आहे. ह्या कोल्हापूर नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल, येवाना विधानसभामध्ये असेल सुद्धा महिलांनी मोठ्या प्रमाणात मतदान करून आपलं सरकार निवडलेलं होतं. ह्यावेळेस जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकी निमित्ताने नेमक्या महिला कुणाला मतदान करतात आणि कुणाला निवडतात हे फार महत्त्वाचं ठरणार आहे. लाईव्ह मराठीसाठी संदीप कांबळे, पाचगाव.